आपला प्रभाग 30 मधून आपल्याला उमेदवारी दिलेली आहे शिवसेना पक्षाने, काय आपण तुम्ही आभार मानाल त्यांचे, काय बोलाल? आज प्रभाग 30 मधून मला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीची उमेदवारी मिळाली आहे। दोन्ही पक्षांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवलाय त्या विश्वासावर मी खरी उतरेन आणि माझ्यासोबत भारतीय जनता पार्टीचे जे माझे 3 सहयोगी आहेत, चंदन भाऊ आगरे, पायलताई कुंदेलवार आणि अजय भाऊ खडतकर, आम्ही सर्वजण अगदी बहुमताने निवडून येऊ। कारण आम्ही आज प्रचार यात्रा आमची सुरू केली आहे, तर त्यामुळे जनतेचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे आणि जो आशीर्वाद आम्हाला मिळत आहे, तर निश्चितपणे 16 तारखेला गुलाल हा भाजपा शिवसेना युतीचाच राहील। प्रभाग 30 मध्ये बऱ्याचशा समस्या आहे सध्या, म्हणजे जसं की काही भागामध्ये जसं गडरलिंगची समस्या आहे, झोपडपट्टी पट्टे वाटपाचा समस्या आहे, काही तलाव समृद्धीकरणाच्या समस्या आहे। या आम्ही आता मागील 10 ते 15 वर्षामध्ये गडकरी साहेब, फडणवीस साहेब आणि आमचे आमदार मोहनभाऊ मते यांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याचशा समस्या सोडवल्या आहेत, पण अजून बऱ्याचशा समस्या बाकी आहेत। पण आम्ही आता जनतेच्या आशीर्वादामुळे आता दुसरा दिवस आहे, आम्ही असं बघतोय की जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे आणि येणाऱ्या 5 वर्षात आम्ही आमच्या कार्यकाळात राहिलेल्या समस्या त्या पूर्ण करू। जास्तीत जास्त आपण एक महिला आहात ताई, आपण जर निवडून आले तर महिलांसाठी काय असे आपण उपाययोजना करणार आहात? आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रभाग 30 मधनं अनुसूचित जातीमधनं मला भारतीय जनता पार्टी तर्फे उमेदवारी मिळाली आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी महिलांसाठी एवढं काम करते, लाडकी बहीण असो एवढ्या योजना आणलेल्या आहे। माझ्यातर्फे मी प्रभाग 30 मध्ये महिलांसाठी सशक्तीकरण आणि सबलीकरणावर मी जास्ती भर देणार। त्यांच्या लघुउद्योग MSME चे जेवढे पण प्रोजेक्ट्स आहे, कुठे काय होऊ शकतं माझ्या मार्फत ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। आपल्या प्रभाग 30 मध्ये जेवढे पण विहार आहे, मंदिर आहे, तिथे भरपूर जागा आहे, तिथे महिलांसाठी सशक्त बनवण्यासाठी काही योजना आहे, तिथे ट्रेनिंग देऊ शकतो, ते ट्रेनिंग आपण नक्की देऊ। जसं आता हे विश्वशांती बुद्ध विहारात आपण उभे आहोत, इथे भरपूर असा स्पेस आहे जिथे आपण ट्रेनिंग सेशन चालू करू शकतो, याला चांगलं आपण डेव्हलप करू शकतो। नक्कीच हा प्रयत्न महिलांसाठी माझा राहील। आता महिलांच्या विषयी आपण विचार केला तर महिलांना जास्त हेल्थ प्रॉब्लेम असेल तर त्यांना कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सरचा वगैरे जास्त प्रॉब्लेम येते, तर ताई त्यांना तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल? आतापर्यंत आपण भरपूर सारे प्रभाग 30 मध्ये आरोग्य कॅम्प घेतलेले आहे। त्या आरोग्य कॅम्प मध्ये महिलांसाठी काय करू शकतो, तर येणाऱ्या भविष्यामध्ये कॅन्सर रिलेटेड, ब्रेस्ट कॅन्सर असो, युरिन कॅन्सर, भरपूरशा कॅन्सरचा जो कॅम्प आहे आपण ऑर्गनाईज करू। फक्त कॅम्प ऑर्गनाईज करून होणार नाही, त्यांच्या त्या आरोग्याची जबाबदारी ही आमच्यावर राहील। तर एम्स सारखे, मेडिकल सारखे जेवढे पण हॉस्पिटल्स आहेत, आयुष्यमान कार्ड त्यांचे काढलेले, त्या आयुष्यमान कार्डचा फायदा त्यांना झाला पाहिजे किंवा आणखी भरपूरशा ज्या योजना आहेत त्या महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहील याचा आम्ही नक्कीच। आपल्या प्रभागाची जनता आपला खूप अतोनात प्रेम दाखवत आहे, भरपूर आपल्यासोबत आहे आणि खास म्हणून भारतीय जनता पक्षाने आपल्यावर खूप मोठा विश्वास दाखवलेला आहे, खूप मोठी जिम्मेदारी सोपवलेली आहे। सर, आपण त्यांचा कसा आभार मानाल, काय म्हणाल भारतीय जनता पार्टीबद्दल? मी सर्वात पहिले परमपूज्य बाबासाहेब नम्र अभिवादन करतो आणि मी जिथे उभा आहो तिथे कधी खोटं बोलू शकत नाही। भारतीय जनता पक्षानं मला जर एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी दिली तर त्यांनी माझ्याकडे काही पाहिलं असेल। मी छोटासा कार्यकर्ता, झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस आहो, माझ्या काम पण भारतीय राष्ट्राने माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि मी तो विश्वास पूर्ण करून दाखवेन। आता उमेदवारीचा सीजन आहे आणि खोटं बोलायला जास्त सीजन आहे, म्हणून मी काहीच तुम्हाला असं आश्वासन इथे देणार नाही। फक्त मी निवडून आल्यावर काय करेल हे जनता पाहिल, ज्या जनतेने मला उभं केलं आहे, ज्यांनी मला प्रतिसाद दिला आहे। आज तुम्ही सर्व पाहून आमच्या पक्षाच्या 4 महिन्यात किती मोठा प्रतिसाद मिळाला, जनता सांगेल याच्या अगोदर नंतर की मी काय केलं। ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला खूप काही आगळं पाहायला मिळत आहे, एकमेकांचं मतभेद पाहायला मिळत आहे, सीटसाठी लढताना मिळत आहे, शत्रू पक्ष असो की मित्र पक्ष असो। आपण या निवडणुकीला कुठल्या पद्धतीने बघतो? ही जी निवडणूक आहे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे आणि विकासाची आहे। आम्ही विकास घेऊन आलो आणि ते धनाढ्य लोक आहे, ते पैसा घेऊन आले आणि विकास घेऊन आलो। आता पाहू कोणाची कोण जिंकते कोण हारते, लोक विकासाला पसंत करते का पैशाला पसंत करते। आपण या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या प्रभागमध्ये जेवढी जनता आपल्या सोबत आहे त्यांना आपण काय एक संदेश द्याल? मी त्यांना हेच सांगेल की येणारी निवडणूक ही खूप धनाढ्य लोकांनी इथे पैशाची बरसात केलेली आहे आणि आम्ही जे जिथे राहतो तिथे 20 वर्ष हे दुर्दशा आम्ही सर्व पाहून राहिलो। त्यांना हेच विनंती करेल, जो कार्यकर्ता काम करते, आमच्या पक्षाचे 4ही कार्यकर्ते धैर्याचे सर्व नवीन चेहरे आहे,
आम्हाला जर निवडून दिले तर हे जे दुर्दशा इथली आहे हे कधीच तुम्हाला पाहायला भेटणार नाही. आणि धनाचा वापर करणाऱ्या लोकांना आम्ही दाखवून देऊ कार्यकर्ता काय होते आणि निवडणूक कसं जिंकून दाखवते.